बुद्धाय क्रांतिकारी जय भीम आपल्या सर्वांना मित्रांनो। आणि आज आपण बघणार आहोत रात्री 3 वाजताचा दीक्षाभूमीच्या स्तूपाच्या आतमधला संपूर्ण नजारा। चला तर मग बघूया माझ्यासोबत। जसं की तुम्ही मित्रांनो बघू शकता की स्तूपाच्या आतमध्ये सध्या पूर्ण साफसफाई चालू आहे। आणि आपण जर इकडे बघितलं तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि कलशच्या आजूबाजूनी संपूर्ण फ्लावर्स लावण्यात आलेले आहे आणि संपूर्ण डेकोरेशन करण्यात आलेलं आहे इथे। आणि त्यासोबतच जर आपण आणखी बघितलं तर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीजवळ सुद्धा मस्त सुंदरपैकी असं फुलांचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे मित्रांनो। खरंच आणखी तुम्हाला दाखवतो, हा आहे एंट्री गेट, इथून आतमध्ये यायचं। आणि त्यासोबत आपण अरे जय भीम अशी क्या बोलते जय भीम, मी थोडा शूट घेऊन घेतो। तर मित्रांनो त्यासोबतच आपण बघू शकतो नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरचा हा नजारा आणि सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं। मित्रांनो आपल्या सर्वांना स्वातंत्र्य जे आहे हे 15 ऑगस्ट 1947ला मिळालं। मात्र खरा जर स्वातंत्र्य आपल्या सर्वांना मिळाला असेल तर तो म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी मिळालेला आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्म क्रांती घडविलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्या सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळालेला आहे। तर मित्रांनो हा नजारा तुम्हाला दाखवतो आहे मी रात्रीच्या 3 वाजताचा नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर येऊन। आणि जसं की तुम्ही बघू शकता की लाखो बौद्ध अनुयायी संपूर्ण भारत देशातून आज येतात आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता। आणि